नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू रेसिपी ऑफ माया चव्हाण। आज मी बनवणार आहे बकऱ्याचं मटण। इथे मी मटण आणलेलं आहे आणि हे अर्धा किलो मटण आहे। याच्यामध्ये भरपूर चरबी आहे। तर याला मी फोडणी घालणार आहे। इथे कुकर ठेवला आहे। कुकरमध्ये कांदा, टोमॅटो, कढीपत्ता टाकलेला आहे। तेल घालून याला मी फ्राय करणार आहे छानपैकी। याला मी कुकरमध्ये शिजवून काढणार आहे। त्यासाठी फोडणी घातली आहे। याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि आता याच्यामध्ये मी हे व्यवस्थित लाल झालं की याच्यामध्ये मी धुतलेलं मटण टाकणार आहे। हे बघा, हे मटण मी धुवून ठेवलेलं आहे। हे मी या कुकरमध्ये घालणार आहे आणि हे बघा, हे पूर्ण चरबी भरले हे या कुकरमध्ये घालणार आहे आणि मिक्स करणार आहे मटण। तेल, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता याच्यामध्ये हे मिक्स करून घेणार आहे। छानपैकी वाफ देणार आहे। मिक्स करून झाल्याच्या नंतर मग मी याच्यामध्ये हे बघा छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये थोडी हळद घालणार आहे। हळद घालणार आहे आणि मग थोडंसं मीठ पण घालणार आहे प्रॉपर। आणि मग नंतर याला पुन्हा मग याला मी मिक्स करून घेणार आहे। मिक्स झाल्याच्या नंतर मग याच्यामध्ये मग मी आहे ना बघा छानपैकी आहे ना मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी याच्यामध्ये आहे ना गरम पाणी घालणार आहे। थोडंसंच पाणी घालायचं आपल्याला गरम, मटण शिजेपर्यंत। मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित। बघा, याला एक उकळी आली। उकळी आल्याच्या नंतर मी याच्यावरती या कुकरला झाकण लावणार आहे आणि व्यवस्थित कुकर बंद करून घेणार आहे आणि 3 शिट्टी येईपर्यंत मी हा कुकर झाकण लावणार आहे। बघा, 3 शिट्टी येऊपर्यंत मी ठेवलं आणि नंतर मग गॅस बंद केलेला आहे। इकडे मी तूप तापायला ठेवलेलं आहे। याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल घातलेला आहे। तेल जरा गरम झालं, याच्यामध्ये मी खडा मसाला घातलेला आहे। दालचिनी, चक्रीफूल, छोटी इलायची, तेजपत्ता पण घालणार आहे मी याच्यामध्ये। तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये तेजपत्ता घातलेला आहे। हे सगळं गरम झालं, व्यवस्थित गरम झालं की चमच्याने हलवून घेणार आहे। छान गरम झालेलं आहे फोडणी आपली। त्यानंतर मी अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहे। ती पण छानपैकी परतून घेणार आहे तेलामध्ये। अद्रक लसूण पेस्ट छान परतली आहे। बघा, छान ही टोपाला लागले म्हणजे ही चांगली परतून झालेली आहे। याच्यामध्ये मी घरगुती मसाले घालणार आहे। लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि हळद घालून याला मी पुन्हा मिक्स करणार आहे। छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता कसं हे मी मिक्स केलेलं आहे। मसाला आपला करपू द्यायचा नाही, व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा तेल सुटेपर्यंत। त्याच्यानंतर मी शिजवलेलं जे मटण आहे ना ते मी याच्यामध्ये घालणार आहे। हे मटण मी याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेते मसाल्यामध्ये। तुम्ही बघू शकता कसं हे शिजवलेलं मटण आहे हे मिक्स केलं ह्या मसाल्यामध्ये। छानपैकी मिक्स करून घ्यायचं।
तुम्ही बघू शकता मटण किती छान दिसतंय ते मसाल्यामध्ये. हे शिजलेलं मटण आहे. आणि आता मी याच्यामध्ये आहे ना जे मटण शिजवलेलं पाणी आहे ना ते मी याच्यामध्ये टाकणार आहे. जे मटण आपण शिजवलं होतं ते पाणी आहे ना ते मी याच्यामध्ये सोडलेलं आहे. आणि याला मी मिक्स करून थोडंसं उकळी आणणार आहे ह्या पाण्याला. हे बघा मस्तपैकी याच्यामध्ये मटणाचा शिजवलेला हा रस्सा आहे. हे बघा याला उकळी आली ना तर मी आता याच्यामध्ये मसाला याच्यामध्ये कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर आणि पुदिना हे सगळं याच्यामध्ये मी वाटण केलेलं आहे. आता हे मी याच्यामध्ये सोडते आणि मिक्स करते. हे छानपैकी याच्यामध्ये या रस्स्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. बघा किती छानपैकी मस्त कालवणाला घट्टपणा आलेला आहे त्या मसाल्याने, वाटणाच्या मसाल्याने. तुम्ही बघू शकता की कालवण किती छान दिसतंय. त्याच्यानंतर मग याला उकळी येऊ देणार आहे. जरा चांगली मोठी उकळी आली की मग याच्यामध्ये मिक्सर धुवून पण मी पाणी टाकणार आहे. ज्याच्यामध्ये वाटण केलं होतं ते पाणी सोडलेलं आहे याच्यामध्ये. पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये छान मटण आहे, चॉप आहे. बघा मटण पण खूप छान शिजलेलं आहे मस्तपैकी. आता मी याला एक उकळी आणणार आहे. उकळी येऊ देणार आहे. थोडं याच्यात मीठ कमी आहे म्हणून मी थोडंसं मीठ घातलेलं आहे वरून. आणि पुन्हा उकळी यायला ठेवलेलं आहे. याला एक उकळी आली की मग आपण आहे ना बघा कशी छान उकळी आलेली आहे याला. ही उकळी आली की मग आपण आहे ना याच्यावरती आहे ना चमच्याने मिक्स करून घ्यायचं. छानपैकी वर खाली करून घ्यायचं. मटण चारी बाजूने मिक्स करून घ्यायचं. आणि गॅस थोडा कमी करायचा, कमी करून घ्यायचा गॅस. आणि त्याच्यावरती आपण आहे ना झाकण ठेवूया. झाकण ठेवून मस्तपैकी त्याला धीमी आचेवर आपण शिजत ठेवूया अर्धा तास. शिजल्याच्यानंतर थोडं जरा आपण बघूया मटण आपलं शिजलं आहे की नाही. बघा कसं मटण मस्तपैकी शिजलेलं आहे. यात आपण कसुरी मेथी घालूया. शेवटी घालायची कसुरी मेथी, त्याने मटणाला अजून छान फ्लेवर येतो. बघा छानपैकी तरी पण आलेली आहे मटणाला. तुम्ही बघू शकता किती मस्त हे मटण झालेलं आहे. पुन्हा एकदा मी झाकण ठेवणार आहे याच्यामध्ये आणि एक उकळी काढून घेणार आहे. आता बघा हे मटण पूर्णपणे व्यवस्थित झालेलं आहे. थोडं मिक्स करून घेऊया आणि गॅस कमी करूया. एकदम मिक्स व्यवस्थित झालेलं आहे हे मटण. प्रॉपर सगळ्या व्यवस्थित मटणाचे भाव शिजलेले आहेत. आता आपण याच्यावरती झाकण बघा किती छानपैकी उकळी आलेली आणि तरी पण आलेली आहे. तुम्ही बघू शकता या मटणाला कशी मस्त अशी तरी आलेली आहे. आणि हे मटण आता रेडी झालेले आहे खाण्यासाठी. तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही घरी हे असं बनवू शकता. झटपट होणारे हे मटण आहे. खूप छान आहे हे मटण. गॅस बंद केलेला आहे मी आणि आता हे मी वाढायला घेते. बघा किती छान तरी आलेलं आहे मटणाला. तुम्ही बघू शकता किती मस्त हे तरी आलेली आहे आणि मटण पण प्रॉपर शिजलेलं आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये बटाटा वगैरे घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता, पण आम्ही बटाटा नाही घालत मटणामध्ये. मस्तपैकी झालेलं आहे. आणि आता इथे मी सर्व केलेलं आहे ताटामध्ये मटणाचा रस्सा. तुम्हाला जर आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.
थँक्यू.